कावळा चिमणीची गोष्ट तर आपण नेहमी ऐकतोच, पण एकदा एका चिमणीला सापडला मोती आणि तो नेला कावळ्याने. तर तो मोती चिमणीने कसा परत मिळवला या गोष्टीत आपण ऐकूया. एका झाडावर एक चिमणी आणि कावळा शेजारी शेजारी राहत असे. त्यांची खूप घट्ट मैत्री होती. एकदा ती दोघंच चारा आणायला गेली. दाणे टिपता टिपता चिमणीला एक काहीतरी चकाकणारी गोष्ट दिसली. चटकन पुढे जाऊन चोचीने तिने ती वस्तू उचलली. तो होता एक छानसा मोती. हे कावळे दादा, मला बघ काय सापडलं. काव काव, बघू काय सापडलं. माझ्या हातातूनच लांबून बघ, नाहीतर घेशील माझा मोती तू. काव काव काव, असं काय ग चिवताई, माझ्या हातात दे ना तो मोती, मी काय तो घेणार नाही. नुसता बघतो आणि परत देतो. काव काव. बरं बाबा, घे. पण लगेच बघून परत दे हा मला मोती माझा. चिमणीने कावळ्याच्या हातात मोती दिला. कावळा मोती बघता बघता हळूहळू मागे सरकत सरकत पटकन उडून झाडावर जाऊन बसला आणि जोरात हसत म्हणाला, मला मोती खूप आवडला, आता काय तुम्ही परत देणार नाही. काव काव काव. जा, काय करायचं ते कर. चिमणीला तर रडूच फुटलं. ती गयावया करत म्हणाली, असं काय रे करतोस कावळे दादा, माझा मोती दे ना रे मला परत. कावळा म्हणाला, देत नाही जा, देत नाही जा, मुळीच देत नाही, काय करायचं ते कर. काव काव. चिमणी अगदी बेचैन झाली आणि विचार करू लागली, कोणाला बरं बोलवावं मदतीला. कावळ्याकडून मोती मिळवलाच पाहिजे. विचार करता करता तिला एक युक्ती सुचली. ती गेली झाडाकडे. झाड दादा, कावळ्याला पाड ना रे. मी कशाला कावळ्याला पाडू, काय करावे मला समजत नाही. कावळ्याने माझा मोती घेतलाय रे आणि परत देतच नाही. मी काही कावळ्याला पाडणार नाही. मी का पाडू, कावळ्याने माझं काही केलं नाही. चिमणीने तर निश्चय केला, तो मोती परत मिळवायचाच. ती रडत रडत सुताराकडे गेली. सुतार दादा, हे झाड तोड ना रे. मी कशाला झाड तोडू, मग झाड त्या कावळ्याला पाडतच नाही. कावळ्याने माझा मोती घेतलाय रे, मागते तर परत देत नाही. नाही ग बाई, मी काय झाड तोडणार नाही, झाडाने माझं काही केलं नाही. मग चिमणी गेली राजाकडे. राजा, त्या सुताराला दंड कर ना रे. मी का दंड करू, मग सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही. कावळ्याने माझा मोती घेतलाय रे, मागते तर देतच नाही. मी का दंड करू, सुताराने माझं काही केलं नाही. चिमणीला खूप वाईट वाटलं. मग विचार करत करत ती गेली राणीकडे. राणी, राजावर रुस ना ग. मी का रुसू, मग राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही, मी झाड कावळ्याला पाडत नाही. कावळ्याने माझा मोती घेतलाय ग, मागते पण देतच नाही. मी काय राजावर रुसणार नाही, राजाने माझं काही केलं नाही. चिमणी आता विचार करू लागली, काय करावं, कोणाकडे जावं. मग ती गेली उंदराकडे. उंदीर दादा, राणीची साडी फाड ना रे. मी कशाला ग साडी फाडू, मग राणी राजावर रुसत नाही, राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही आणि झाड कावळ्याला पाडत नाही. कावळ्याने माझा मोती घेतलाय रे, मागते पण देतच नाही. मी काही साडी फाडणार नाही,
राणीने माझं काही केलं नाही. चिमणीला आता काही सुचेनाच. ती बिचारी मान खाली घालून डोक्याला हात लावून रडत बसली. इतक्यात तिला म्याव असा आवाज ऐकू आला. चिमणीने वर पाहिलं. मणिमाऊ तिच्या जवळ आली होती. मणिमाऊनं चिमणीच्या पाठीवर हात फिरवला. चिवताई चिवताई का ग रडतेस? चिमणीने तिला सर्व हकीकत सांगितली. मग उंदीर राणीची साडी फाडत नाही, राणी राजावर रुसत नाही, राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही आणि झाड कावळ्याला पाडत नाही. कावळ्याने माझा मोती घेतलाय ग, मागते पण देतच नाही. ए मणिमाऊ, तू तरी उंदराला खातेस का ग? हो, मी खाते उंदराला. उंदीर मला खूप आवडतो. चल चल माझ्या बरोबर. मग दोघी गेल्या उंदराकडे. मणीला पाहून उंदीर घाबरला. तो म्हणाला, नको नको, मी राणीची साडी पाडतो. राणी म्हणाली, नको नको, मी राजावर रुसते. राजा म्हणाला, नको नको, मी सुताराला दंड करतो. सुतार म्हणाला, नको नको, मी झाड तोडतो. झाड म्हणाला, नको नको, मी कावळ्याला पाडतो. कावळा म्हणाला, नको नको, मी चिमणीचा मोती देतो, मोती देतो, मोती देतो, घ्या. कावळा कसा घाबरला. त्याने चिमणीचा मोती परत कसा दिला. मणिमाऊ हसली, चिवताई पण हसली आणि चिवताई गाणं गात गात आपल्या घरी गेली. अशाच छान मजेशीर गोष्टीसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.